तर मित्रांनो, आता फळाची पूजा करायला चाललो. तर आता म्हणजे पाटा पाडायचे दिवस आलेत. कारखान्याची 5 तारीख डिक्लेअर झाली आहे मार्चची. तर एक मिरगी लागवून भेटली आहे. फळाची पूजा करायला चाललो. तुम्हाला आता तिथं गेल्यानंतर फळबीड दाखवतो कसं आहे काय नाही ते. परत पूजेवर किती पैसे काय नाही हे सगळाच प्रकार आता तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसणार आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावं लागणार आहे. तर आज आहे महाशिवरात्री. त्यानिमित्त तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. तर देव महादेव तुमच्या आयुष्यात म्हणजे सुख समृद्धी भरभराट लाभो. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मिरगी लागवून म्हणल्यानंतर बघू आता ऊस कसा आहे काय नाही ते. कारण पटा पडायच्या शेवटी ऊस तेवढे चांगले नसतात, जरा खराब असतात. आता काही लागवणी वगैरे भेटत नाहीत, सगळे खोडवे 1-2 नंबरचे असतात. तर आता म्हणजे आज सगळे एकादशी होत्या उपवास. तर आता फराळ बिराळ करून आम्ही थोडं तोडलं आहे हाय त्या पाडामध्ये आणि तिथून आता गडी चाललो इकडं मिरगी लागवणीची पूजा करायला. तर आम्ही आता निलंग्याजवळ एक छोटंसं गाव आहे, खेडेगाव हंगरगा. या गावात ऊस तोडायला आहोत. कारखाना जवळच आहे, 4-5 किलोमीटर. खांडसरी शुगर म्हणून हनुमान. तर चला तुम्हाला थोडं दाखवतो लोकेशन कसं आहे काय नाही ते इकडं. तर हे आमचे लेबर बघू शकता निघालीत पुढं. इकडं ज्वाऱ्या बिवाऱ्या ऊस बिस आहेत. आणि हे आमचे सरपंचाला घेतल्याशिवाय आमचा एक बी फड फुटत नाही, कारण जरा शेतकऱ्याशी संवाद वादविवाद घालायला ते समर्थ असतात. तर मंडळी हे साईडला बघू शकता, इकडे गहू बिहू पेरलाय. गावात मस्त स्प्रिंकलर चालायला लागले. आणि हे साईडला करडी. हे करडीचं फुल जर लय अंग खाजू लागलं तर हे चोळायचं किंवा ह्याचे 2-3 फाटे पाठीवर हाणायचे, खाज कमी होती. या बाकी किती रंगीबेरंगी फुलं लागलीत बघू शकता. तर चला आम्हाला उशीर व्हायलाय. तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, कारण गेल्यानंतर तुम्हाला मिरगी लागून दाखवणार आहे मी. हां, मुकदम आणि पोट मुकदम पुढे चालायला लागलेत. त्यांच्या पाठीमागं आम्ही चालायला. आणि आमचा जे मेन माणूस पूजा करतोय ते गाडीवर बसून गेलाय शेतकऱ्याच्या. बाकी हे ऊस इकडे बघू शकता. हे पण ऊस जबरदस्त दिसायला लागलाय. बघा कशा दांड्या आहेत. 8005 1 नंबर ऊस आहे. मध्ये थोडा गोंधळ आहे. आता पटापडायच्या शेवटला असले सुद्धा ऊस गोड वाटतेत. पण बघू आता पूजा कोणत्या फळाची होती काय नाही. ही लागण आहे, लागणच आहे. ही ऊस म्हणजे ऊसच आहे. तुम्हाला दाखवतो एक ऊस हातात घेऊन. हे बघा ऊस. तर मंडळी आता थोड्याच अंतरावर आपली मिरगी लागवून राहिली आहे. तुम्हाला दिसत सुद्धा असणार आहे, पण जवळ गेल्याशिवाय तुम्हाला ऊस व्यवस्थित दिसणार नाही. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आता आलोयच मी मिरगी लागवणीजवळ. ऊस तर हाईट लय कमी दिसायली आहे आणि मिरगीच लागवण आहे. आता ह्या भर उन्हाळ्यामध्ये मिरगी लागवून भेटणं म्हणजे आमच्यासारख्या टोळीचं नशीबच म्हणावं लागेल. बाकी कारखाना आता आलाय घटमटीवर. आणि इकडले हे रान बघू शकता, तूर, भयानक तूर. आणि हो काही मिरगी लागवणच्या रानामध्ये आपण आता एंटर केलेला आहे. केल्या घोडा घास कसा चमकालाय चॉकलेटी कलरचा बघू शकता तुम्ही. एक नंबर हो का सीन आहे. बघा हो का ही सीन. आणि हे साईडला मिरगी लागवण नंबर कशी नाही, एक नंबर व्ह्यू आहे. आणि तुम्हाला आता हे बघू शकता मिरगी लागवण 8605 नाही 8632 गोल्ड मिरगी लागवण आहे. ऊसाची हाईट काही तेवढी नाही. राईट माझी हाईट एवढीच हाईट आहे, म्हणजे ह्या घासाच्या बराबरीचाच ऊस आहे. तर चला हिरवं गार वाहाड आहे उगं लुसलुशीत. तर मंडळी आता मिरगी लागवणीजवळ म्हणजे ऊसाजवळ आलोय मी. ऊस तर एक नंबर आहे, पण आधी आमचे सगळे लेबर फड फिरून बघतात
कारण ऊस कसा आहे काय नाही, परत सऱ्यावाले आहेत का, रानवलं आहे का, परत ट्रॅक्टर यायला रस्ता, भरलेला ट्रॅक्टर कुठून जाणार, ह्या सगळ्या गोष्टीचं आधी निरीक्षण असते. त्यानंतर फळाची पूजा, मग पूजेला तिथून पुढे किती पैसे काय नाही हे सगळा कार्यक्रम पुन्हा असते. तर चला आत्ता सगळे लेबर बघायला लागलेत ऊस. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. पूजा करतानाचा क्षण मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओमध्ये. तर मंडळी ह्या इथला म्हणजे सऱ्या तोडल्यात थोड्याफार, म्हणजे 4-5 सऱ्या तोडल्यात. कारण बियाणं काढलं इथं लावायला, लागवण करायला. आणि इथंच नवीन ऊसाची लागवड केलेली आहे, बघू शकता कशा एकदम अशा स्ट्रीटमध्ये सऱ्या पाडल्यात. तर 2 दिवसाखालीच लागवण झाली आहे वाटतं इथं. बाकी हे इथं बियाणं काढलंय. तर तुम्हाला ऊस बियाण्याचा दाखवतो कसा आहे काय नाही ते काढलेला, हे बघू शकता. ऊस मस्त आहे. इकडं ऊसाची हाईट पण आहे जरा, कारण मी जे तुम्हाला सुरुवातीला दाखवलं तर तिथं हाईट थोडी कमी आहे ऊसाची, पण इथं मस्त हाईट आहे आणि ऊस पण भारी आहे. बाकी आता इकडून आला आम्ही फळाची पूजा करायला. इथं थोडी विहीर आहे, आमचे लेबर बघायचे 3 फिल्टर बसवलेत विहिरीमध्ये. तर विहिरीत पाणी किती आहे काय नाही हे पण तुम्हाला दाखवतो. बोला किती तर सांगा. तुम्ही सांगा ना. तुम्ही सांगा हो. तुम्ही सांगा त्याला काय. चला बोला पटपट बोला सांगा. तुम्ही सांगा काय त्याला ते लाल गोल्ड सगळं नाही ते हां अर्धा आहे ना. त्या झाडाच्या पलीकडे थोडा ते आपल्या झाड आहे का हां हां अलीकडे आपल्या झाडात पलीकडे 10 का राहायचं 10-5 असतात तेवढे. अर्धा आपला म्हणायचं आज उसरचा अर्ध दुसरे हां असू द्या. हां बोला जाऊ द्या. म्हणजे ते 1 एकर हे आता हे 1 एकरच म्हणतात. हे 1 एकर इथून सोडायचं हे इथून आहे बघ. तिथून अलीकडे हां पलीकडे हाईट जरा कमी आहे. त्याच्यामध्ये लई बारीक पिलं तर सगळे पिलं खालीच राहतात. हां बरोबर आहे हेच इथून इकडेच बरं आहे. मोठं तेवढूच घ्यायचं. राजू तेवढे देऊन टाकायचं 12,000 रुपये. नंबर 1 आहे. आणि वर आला चिकनाचे पीठ गेले तिने वर दिले ना खायला. ते खुशीन देणार चिकन त्याचा काय विषय आहे. कमी केला देऊन टाका. दहा करून टाका. तुमच्या कोण 11 घेतले बाबा दोन करा 10 तरी म्हणला. बारीक आहे मग काजल घ्यायला ह्याच्यामध्ये बारीक बारीक घ्यावं लागतं. 9,000 रुपये दिलो बघा. नाही 10 बरोबर आहे. 9,000 ₹1000 काढला करणार 1000 बघायचं नाही का. 9,500
कुठला नारळ माझा मोबाईल Point बंद मार. नव्हता चालू होता जरा इंग्लिश होता तुमचा मिस कॉल पडलाय जरा इकडे नारळ पूजा करायसाठी आलतो म्हणून जरा लावायची तुम्हाला अगरबत्ती काढा, थोडासा बोलायला. काढून तो टाइम नाही पूजा करून का? त्याला सांगतो म्हणजे बरं माझं दिलं म्हणून सांगून द्या एवढ्या दिलं म्हणलं तर जरा आमचं पोटावर मारणार तुम्ही बी दिलं बेन लावायचे कुठं लावायचे इसर काढा हातात कोणाकडे येतं. तुम्ही पके आम्ही पके मग बाकी मस्त आहे ना तब्येत बिबेत मस्त आहे ना टांगटिंग आता आराम करावं का जरा करावं हे काम माझी आहे की काम आराम करायचा आता काय शेतात काम करायचं वय आहे का आता होय ना करावं लागतंय काम काय करून आता चला कसा आहे पटका हा लाल बुंद आहे का नाही उग चला इकडल्या विहिरी मध्ये कोरड्याच आहेत असल्या विहिरीत उडी टाकली की एक तर सगळं खाली नाही तर अर्ध वरी ना अर्ध खाली काय थंडगार वाटायले झोपा इथंच बाहेर उडू द्या भारी आहे बाबा मला काय भारी वाटलं तिथं तर भावांनो आता बघितली असेल फडाची पूजा बिजा करून आता वापस निघालाव तर फडावर किती पैसे ठेवले काय नाही हे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंय जर तुम्हाला समजलं नसेल तर मी एकदा सांगतो तर ते फड आपण 9,500ला फोडलाय आता इथला 2 दिवसाचा राहिला हे झाला की ते फड चालू करायचं आहे आता पटा पडायचा आलायच म्हणजे तोंडावर जवळपास मार्चची 4-5 तारीख डिक्लेअर केलेली आहे तोपर्यंत बघू जितकं म्हणजे जातं तितकं आपण ऊस घालायचा प्रयत्न करणार आहोत तर चालतंय सगळे लेबर निघालेत तर आजचा ब्लॉग आपण इथंच थांबूया कारण खूप मोठा जास्त झाला आहे तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस नक्की करा तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद